लक्ष्मी, ए राजा, ए लक्ष्मी, ए राजा, ए लक्ष्मी. ठाव नाही कुठे उलटल्या ती कार्टी. खायला मिळालं तर आईला बी विसरतील मुर्दे. हरामखोर, अवदसा कुठे गेली ती मारायला? पोटात खड्डा झालाय माझ्या, काहीतरी वाढ म्हणतोय तुला. हे मेला लागले उडाया. इथे किड्यांना भरवा दाना नाही आणि तुला दम निघणार व. देवाचा मुर्दा बसविला. असं कसं नशिबाने श्राप दिला या. भाई मला भूक लागली. मला खातो का? इथे सगळ्यांना गिळा पाहिजे. मी तरी काय करणार? राजा, दिसभर उकिरडा हिंडताय, काय गिळा भेटलं नाही का? नुसतं माय मोरेन तोंड पसारत्यात. काय वाटवट लावली? खायला आण काहीतरी पटकन. अरे मुर्द्या, तुला खायला काय नाही, दारू डोस नुसता. मायचा घोडा, लय डेंजर आहे मी. डॉन आहे डॉन. काय डॉन? भिकारी डॉन. डॉनचा माझ्याक नाही. डॉन आहे डॉन. एकदा आकडा लागला की कळेल तुला. मग काय पैसाच पैसा. मग काय डॉन करेल दुसरी बायको. फुल मजाच मजा. आण पटकन ते वाघाचं जेवण. दुसरं काय त्या माणसाला? नशीब भातावर जगतोया. गु खावा लागेल म्या नसले तर. दुसरी बायको करून आणायचं म्हणते मेल. माझ्या लेकरांचे हाल, आमच्या पोटाचे हाल. काय रे देवा, काय हो श्राप. नशीब मेलं. माय माहिती श्रीमंत मावशी बघ, ती गाडी बघ पळत असेल भूर भूर. चल ना लवकर, किती उशीर झालाय. अरे बिगी बिगी चाल की. तुम्हासनी मंदिराजवळ सोडून मला भंगार गोळा करायला जायचं आहे. नाहीतर रातच्याला गिळायला काय बी मिळणार नाही. आणि तो आजगर तो मला गिळ. कुठं बी जाऊ नको बघ. लक्षला इथेच खेळू. मी आलेच. हा
अरे वा, यो बघ बाई, जो गोड लाडू असतो तुला खायचा का? आता यो खा, त्या श्रीमंत बाई सारखे पैसे आले का मी तुला खायला देईल. मॅम मी देवकर प्रसाद खाल्ला, लक्ष्मीला पण चारलंय. अरे तुमचं झालं र, पण या अजगराला गिळा द्यावा लागेल की. केव्हा धरणं घोकून घोकून नुसतं हैराण केलं या. काय ग माय, सगळेजण रोज भातच खाता का? नाही र पिल्ल्या, देवाने हे जग लय सुंदर बनवल्या. जितक्या तऱ्हेची माणसं, तितक्या तऱ्हेची झाडं, पक्षी, जनावरं आणि तितक्या तऱ्हेचेच खायचे पदार्थ बी आहेत. माझा बाप मला लापशी, कढी, आमटी चारे, मटण, चमचमीत चारे. माय मला पण श्रीमंत मावशीने गोड लाडू दिला, लय गोड होता आणि लय भारी होता. गोड लाडू मला तर नाही दिला. तो लय महाग असतोय, लाल रंगाचा भातासारखा तोंडात विरघळतोय. अगं माय, त्यांचे घरे पण लय मोठे असतील, त्यांना घालायला कपडे पण लय भारी भारी असतील. हो ना माय, त्यांच्याकडे खेळायला लय बावल्या असतील, गाड्या मोटारी पण असतील. ती लय मोठी माणसं असतात, त्यांच्याकडे लय पैका असत्या. राजा तू बी लय शिक, लय पैका कमव, लय मोठा माणूस बन बर का. मग तुला आणि आपल्या लक्षीला रोज गोड लाडू. हा लक्ष्मी, आज पण श्रीमंत मावशीने आली. आपल्याला तशी असते तर किती मजा आली असती. रोज खायला लाडू, खेळायला मोटरी, घालायला कपडे. मी पण शाळेत गेलो असतो. कुठं गेली असेल रे? आपल्याला किती जीव लावती ती, आज पण नाही आली ती. का नाही आली ती? लक्ष्मी चल, आपणच जाऊ श्रीमंत मावशीच्या घरी. लक्ष्मी, ए राजा, ए लक्ष्मी. आजी, तुम्ही 2 लेकरांना बघितलंय का? नाही. ए राजा, ए लक्ष्मी. ए राजा, ए लक्ष्मी. ठाव नाही कुठे उलटल्या ती कार्टी.
खायला मिळालं तर आईला बी विसरतील मुर्दे. देवार काही फरफट. भुकेसाठी माझी पोरं कुठे कुठे भटकतात आणि त्यांच्या मागं मागं फिरून माझे बी हाल. काय यो वैताग. कशाला घातली रे कुत्री माझ्या पोटी जन्माला. नको होती पोरं. बाप म्हणे जो चोच दी तो चारा बी दी. कर म्हणे संसार. पण या चाऱ्यापायी किती उकिरडं घोळायला लावणारच ना मला. माय मेलीचं नशीब कशाला असं लिवलंस. तो बेवडा दगड माणूस बाशिंगी बांधलास. त्याचं पाहू के लेकरांचं का भंगार गोळा करत फिरू. नुसती धडपड. तू ईश्वटी दगडाचाच ना. का रे देवा. हे शेंदूर लावणाऱ्या या परसाद देणाऱ्या ह्यांचं तरी कारण ऐकतोस की नाही. मेलीला तर जीव नकोसा करून टाकलाय. एकटी असते तर कवाच पळून गेले असते. कशी बी भागवलं असतं. सुखी राहिले असते. पण बांधलीस की जित्राप गळ्यात. ह्या पोरसनी सोडून जाता बी येईना. मन कसं येशीला टांगलंय बघ. 4 तोंड खायला आणि घरात अन्नाचा दाना न ग. जर ह्यांना भरवाया काय नाही, ह्यांची हाऊस माऊस कराया, ह्यांना शिकवाया पैका नाही, कापड नाही, तर का घातलीस ही औलाद माझ्या पोटी. कोणाची बी भूक भागवता येईना बघ मला. काय रे देवा. काय करू या फुटक्या नशिबाचं. तू काहीतरी कर जंतर मंतर. येऊ दे त्या राजाला घरी. आज तंगडच तोडते त्याचं. कुत्र मोकाट सुटल्या गत फिरत या. घरी काय हाय काय नाही काय बघायला नका का. पण या चाऱ्या पायी किती उकिरडं घोळायला लावणार असं मला. का लिहिलंस ना मेलीचं नशीब असं. लक्ष्मी लक्ष्मी बघ तिकडे लोक पैसे फेकताय. आपल्याला एवढे पैसे भेटले तर रोज गोड लाडू. तू आता घरी जा. मी पैसे गोळा करून आलो. राम नाम 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 राम नाम. ए लक्ष्मी. लक्ष्य कार्टे राजा कुठे गेलाय. लवकर सांग. लय उशीर झालाय बघ. दिसपण मावळा आलाय. कुठं गेलाय. तिकडं. नाही कुठं गेला असेल तो. ए राजा. अरे काय करतेस तिकडं. ए राजा. ए राजा. ए राजा. ए राजा. लक्ष्य आपण एवढे श्रीमंत नाही. आपली लायकी नाही नाही पण बी नाही. देव म्हणते अंथरण बघून पाय पसरावं. आपलं तर नशीबच फुटका आहे. नशिबाचा श्राप नुसता. खरं बोलते पोरी. नशिबाचा शाप. नशिबाचाच शाप. मग सांग काय असतो हा नशिबाचा शाप आणि काय असतो हा नशिबाचा आशीर्वाद. नशीब तर असतात. कर्माने सर्व काय नाही भेटत. मग सांग काय वाटते तुला. काय असेल हा नशिबाचा आशीर्वाद. तुला माहिती ही जी मयत चालली ती कोणाची. माझ्या एकुलत्या एक मुलाची. कितीतरी पूजापाठ केले, नवस केले. त्यानंतर 10 वर्षाने हा जन्माला आला. खूप हुशार पण सर्वांचा लाडका. सगळं हाऊस पूर्ण केला. इंजिनियर बनवलं. चांगला कामाला लागला. चांगलं पगार, चांगलं पद, कसलीच कमी नव्हती. तुला माहिती आहे तो जन्माला आल्यापासून तर त्याच्या लग्नापर्यंतचं आयुष्य एका मधुर गाण्याप्रमाणे वाटत होतं. त्या गाण्याप्रमाणे लवकर संपूनही गेलं. तसं लग्नानंतर काही बिघडलं नव्हतं. तोही खुश होता. आम्ही खुश होतो.
सून आली होती, सुंदर सुशील, तीही खुश होती. सर्व काही खूप सुंदर. नशीबच हो. पण नाही. हळूहळू आयुष्यातील संगीत नीरस होत गेलं. लग्नाला 5 वर्ष झाले तरीही मूळ बाळ नाही. घरात पाळणा आले ना म्हणून त्याची आई, मी पण दुःखी. पुन्हा नशिबाने का असा खेळ खेळावा? जो आम्हाला त्रास तो पुन्हा आमच्या मुलाला का? तिची खूप इच्छा होती लवकरात लवकर घरात पाळणा आलावा. तिची इच्छा कधी पूर्णच नाही झाली. तिला आजारपणाने घेरलं आणि देवाने तिला हिसकावून घेतला. हिसकावून घेतलं. त्यानंतर तर आमचं आयुष्य अजून बेसूर झालं. माझ्या मुलाने या परिस्थितीत सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण अचानक मला पक्षाघाताचा झटका आला आणि माझं चालणं बंद झालं. सगळ्यांच्या काळचा धस झाला. माझ्या मुलाला जाणीव होती. आईसाठी दवाखाने केले, माझ्यासाठी दवाखाने करावे लागले. सुनेने पूजापाठ केले, मंदिराचे उंबरटे झिजवले, दान धर्म केले, पण काही उपयोग नाही. तोच देव जो नशीब लिहितो तोच तो. ना तो तिच्या सासूला वाचू शकला, ना माझे पाय, ना माझ्या मुलाची घालमेल. तिचे मन तर तो कधी ओळखूच शकला नाही. प्रत्येक क्षण दुःखी, सतत कोणीतरी अंधारात ओढत असल्यासारखं वाटत होतं. मी आता थकत चाललो होतो. हे दुःख, हे एकाकीपणा मला आता सहन होत नाही. तुला हे जे वैभव दिसते काही नाहीये, गंज लागला याला. हा गंज, हे दुःखी कीड तुला नाही दिसणार. याची जाणीव माझ्या मुलाला सुनेला होती. त्यांना वाटत होतं त्यांना बाळच आपलं जीवन बदलेल. त्याच्या पावलानेच घरातील अंधकार दूर होईल. मी तुला इथून रोज जाताना बघायचो. तुला तुझ्या मुलांवर ओरडताना, चिडताना बघायचो. तुला बघून कितीतरी वेळा मनात हळहळ व्हायची. माझ्या मुलांनी हे सुख मिळवण्यासाठी अथांग प्रयत्न केले. डॉक्टर केले, सुनेने उपास तपास केले, मंदिराच्या बाहेर फेऱ्या मारून प्रार्थना केली. पण नशीब, आईचा दवाखाना, आईचे जाणे, माझा दवाखाना, माझी अशी अवस्था, घरातील एकटेपणा, सुनेच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि ह्या सर्वांचा होणारा ताण, हा नाही का नशिबाचा शाप? माझ्या एकुलत्या एक मुलाला हिसकावून घेतलं माझ्यापासून. थकला होता तो. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. नाही सहन करू शकला तो. हा नाही का नशिबाचा शाप? एका मागून एक वाढण्याऐवजी कमी होत चाललेली घरातली माणसे, हा नाही का नशिबाचा छान? देवी समान सुंदर सूर, मी असा अस्वस्थ, हा नाही का नशिबाचा शाप? कसे बघू मी तिच्या नजरेत हे विस्कळीत जीवन? पोरी, घरात माणसं आहे तर सर्व काय आहे. लेकर बाळ आहे तर स्वर्ग सुख आहे. तू म्हणते नशिबाचा शाप. जे तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही, जे माझ्याकडे आहे ते तुझ्याकडे नाही. पण कसलंच कोणाला सुख नाही. मानलं तर नशीब, मानलं तर शाप. राम नाम सत्य, 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 राम नाम सत्य.